सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता आहोत सोलापुरातील कुमठा नाका परिसरातील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर आणि आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते रांगा लावून या ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र आता नागरिकांना आज गॅस सिलेंडर जे आहे ते मिळणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते, त्यामुळे नागरिक आता आपले सिलेंडर्स घेऊन या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया नागरिकांच्या। काय मावशी, काय अडचण आहे? तुम्ही कधीपासून थांबले? आता सकाळी आलो आम्ही, सकाळी 6:30 आलो बघा इथं। 6:30 आता किती वाजले? 9 9:30 वाजून गेले। आतापर्यंत उभं राहिलं, पाणी नाही काय नाही। याव जाव आज म्हणजे उद्या म्हणतात, उद्या म्हणजे उद्या म्हणतात। किती म्हणून हे करावं? घरात पेशंट असतात, शाळेला जाणार लेकरं असतात। हाय की टोकन नंबर दिलेत, की टोकन नंबर दिलेत, पण काय करावं? किती म्हणून फिराव? आता 8 दिवस झाले टोकन नंबर पण दिलेत। हा आज या उद्या याव 10-12 वाजता 1 वाजेपर्यंत उभा राहिला चालला। काय काम करता? आणि बिगारी काम करतो मी। आमचं सून आता 7 महिन्याचा आहे, गरोदर आहे, पण मग आमच्या घराचं ना गॅस नाही। मी यायला लागलो उद्या परवा असंच म्हणायला लागलं त्यांनी। मिळत नाही गॅस? किती दिवस जर हेलपाटे मारताय? आता 3 दिवस झाला, माहित आहे का? 3 दिवस झाला। आता आज तर देईल म्हणलं तर उद्या या म्हणाला। काय आता काय सांगितलं? उद्या या म्हणायला लागलं त्यांनी। काय सांगायचं? काय गॅरंटी आहे होता? आता आज तर रामनवमी नाही, काय नाही, आज तर सुट्टी आज नाही, उद्या रामनवमी देतात, पण काय गॅरंटी आहे हो दादा? आता काय म्हणाले पोलीसवाला? काय म्हणाले? आताच्या तर राहू दे, उद्या तुझ्या बघू, उद्या काय तर करा। त्यांनी GST नंबर आले आम्हाला नाही म्हणले तर काय म्हणे ते काय तुमचे तुम्ही बघा उद्या म्हणाले। आता कसं असं म्हणले तर कसं तुम्ही तर बोला। नवीन कोथागर केल्याची ना मी रोज रिक्षा मराठीमध्ये आता 12 वाजेनं वाटप त्यांना कोण अधिकार दिले? 12 वाजेपर्यंत त्यांना वाटप लोक मोठ्या लोकांना दिलं असं त्यांनी। कधी दिले? रात्री चालू लोक म्हणत की आता एक टाकी भरून येत, आता एक गाडी भरून येले म्हणा आता सकाळी 6:30 वाजता। तुम्ही काय काम करता? आम्ही धुणे भांडे करून खातो आम्ही। रांगेत कधीपासून थांबले? मग आता 9 वाजता 8:30 वाजता आलो आम्ही। मग आता जायचं काय काम आहे आता? मी गुड्या करतो। गॅस केलं 25 तारीख दिलं, आलं आज 2 वेळा। आता काय सांगायला तुम्हाला? उद्या म्हणलं केवायसी करा म्हणा। आता परवा दिवशी केला की केवायसी करा, हे करा। तुमचे काय म्हणा? केवायसी करायचं, केवायसी झालेलाच आहे, केवायसी नाही त्यांना पण दिला, मग कसं करायचं? आता खूप 15 दिवस लागते केवायसी करायला, मग 15 दिवस काय उपाशी राहायचं आम्ही? 200 रुपयाने ब्लॅकने द्याले तिथं 1 किलोला, मग कसं करायचं? आमचं हातावरचं पोट कसं करायचं? सिंगल टाकी आहे आमचं, मग कसं करायचं? कसं राहायचं आम्ही? काय काम करता? आम्ही शिलाई कामार आहे। किती वेळ झाला रांगेत थांबले? आता दीड तास झाला मी येऊ ना। नाही आता अजून उद्या म्हणते केवायसी करायचं म्हणतात। आता केवायसी नाही झालं तर काय करायचं मग आम्ही? आता एका दिवसाला केवायसी आला काय ना? एवढा दिवस काय झालं मग उपायचं राहायचं का? मग केवायसी नाही होतपर्यंत आधी सांगायचं होतं, मग आम्ही केवायसी करून घेतला असतो। आता आमचा सिंगल टाकी आहे, मग आम्ही कसं करायचं सांगा? आता उद्या गेल्या बुधवारी आलं तर ना चिठ्ठी दिली ती, पुढच्या बुधवारी या म्हणून। आता आलं तर ना संपला म्हणून सांगायला, त्याच्या अगोदर ना नंबर दिला तर ना 2 दिवसामध्ये देतो म्हणून सांगितलं। परत इथं आल्यानंतर ना पावती दिली ती। आता किती 15 दिवस झालं। आता बी आल्यानंतर तर परत जावं का? 15 दिवस झाले तुम्ही नंबर देऊन तुम्हाला? हे देऊन चिठ्ठी देऊन ना 8 दिवस झाला। त्याच्या अगोदर ना त्यांना फोन करून ना 8 दिवस झाला। त्यांना असं त्यांनी कोण एजंट आहे ना त्यांना जाऊन ना 8 दिवस झाला, त्यांनी येऊन देतो म्हटलं। 12 वाजेपर्यंत ना तुम्हाला देतो म्हणून सांगितलं, ही चिठ्ठी दिल्या। चिठ्ठी कोणापाशी असते ना त्यांना टाकी भेटते म्हणून सांगितलं। मग आता असून बी काय पाहिजे? फेकून टाकायचं का? तुम्ही सांगा दादा। आपण पाहतो या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची जमलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी ज्या समोर येतात। गेल्या 8 दिवसांपासून नंबर लावलेले आहेत, अद्यापही गॅस मिळालेला नाही आहे आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून आम्ही रांगेत थांबलो आहे, मात्र तरीही आम्हाला गॅस जो आहे तो मिळत नाही। आज हा गॅस मिळणार नाही अशा पद्धतीने सांगितल्याची तक्रारी ज्या आहेत त्या नागरिकांच्या समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच गॅसचा जो तुटवडा आहे तो अद्यापही सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.